एक ऋषी ज्याने ब्रह्मास्त्रालाही थांबवले आणि एक राजा जो ब्रह्मश्री झाला। ही कथा आहे त्या युद्धाची जिथे तलवारी नाही तर शक्तींची टक्कर झाली। तुम्हाला हे युद्ध माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरीतेच आहे ना। विश्वामित्र, लक्ष्मण आणि रामासहित मिथिला नगरीत आगमन होते। जनकाद्वारे विश्वामित्राचे विनीत भावाने स्वागत केले जाते। दरबारात असणाऱ्या महातपस्वी शतानंदांनी विश्वामित्राची स्तुती करून त्याचा संपूर्ण इतिहास राम आणि लक्ष्मणाला सांगितला। पूर्वी विश्वामित्र एक पराक्रमी राजा होता। त्याच्याकडे सत्ता होती, सैन्य होते आणि अहंकारही होता। एक दिवस तो वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेला। त्याच्या सोबत हजारोंचे सैन्य होते। त्याचा योग्य पाहुणचार करण्यासाठी वशिष्ठांनी कामधेनूला त्यांच्यासाठी 5 पक्वान्नाचे जेवण उत्पन्न करण्याची मागणी केली। कामधेनूने क्षणार्धात सगळे 5 पक्वान्न तयार केले। ती गाय काहीही निर्माण करू शकत होती। राजाला वाटले ही माझ्याकडेच हवी। त्यांनी वशिष्ठांना सांगितले, ही मला द्या। वशिष्ठ म्हणाले, ही आश्रमाची आहे। आणि इथेच एका राजाचा अहंकार जागा झाला। विश्वामित्राने जबरदस्तीने कामधेनूला पळवण्याचा प्रयत्न केला, पण पुढे जे झाले त्याची कोणीच कल्पना केली नव्हती। कामधेनूने एक हुंकार सोडला आणि निर्माण झाले हजारो योद्धे आणि क्षणार्धात राजाचे संपूर्ण सैन्य संपले। राजा हरला, पण अहंकार अजून जिवंत होता। विश्वामित्राने सगळं सोडलं आणि वनात तप करण्यासाठी गेला। वर्षानुवर्षे तप केले। शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले। त्याने मागितले सर्व अस्त्रांची शक्ती आणि आता तो झाला अजून भयंकर। पण खरी परीक्षा अजून बाकी होती। ते पुन्हा वशिष्ठ ऋषींकडे गेले आणि सुरू केला अस्त्रांचा वर्षाव, आग, वीज, विनाश। शेवटी त्याने सोडले ब्रह्मास्त्र। सगळ्यांना वाटले आता वशिष्ठांचा अंत निश्चित आहे, पण वशिष्ठांनी फक्त एक ब्रह्मदंड उचलला आणि क्षणात ब्रह्मास्त्र शांत झाले। त्या क्षणी विश्वामित्रांचा अहंकार तुटला। त्याला समजले शक्ती अस्त्रात नाही, शक्ती तपश्चर्येत, ज्ञानात आहे। आणि तिथूनच सुरू झाला एका राजाचा महान ऋषी बनण्याचा प्रवास। तुम्हाला या 2 ऋषींच्या युद्धाची गोष्ट आधी माहिती होती का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि गिरीतेज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ओम स्वस्ती।